नमस्कार मित्रांनो, ट्राय धिस बाय प्रीती या आपल्या चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत करते। आज आपण दिवाळीच्या पहिल्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजे वसुबारस। हा दिवस आपल्या संस्कृतीत फार पवित्र मानला जातो, कारण हा दिवस आहे गोमातेचा, आपल्या सर्वांच्या आई समान गायीचा सन्मान करण्याचा दिवस। वसुबारस या शब्दाचा अर्थ आहे वसूवरची बारस, म्हणजे गायींशी संबंधित 12वा दिवस। दिवाळीच्या आधी कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला हा दिवस येतो। या दिवशी गौमाता आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, कारण गाय ही केवळ प्राणी नाही, तर धन, संपत्ती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे। गायीत सर्व देवतांचा वास मानला जातो, म्हणूनच तिला गौमाता म्हणतात। त्यामध्ये छोटीशी अशी पौराणिक कथा सांगितली जाते की भगवान श्रीकृष्णाच्या काळात एक ब्राह्मण स्त्री दररोज आपली गाय दूध काढून देवाला अर्पण करत असे। एके दिवशी तिला कामामुळे विसर पडला। दुसऱ्या दिवशी तिने मोठ्या भक्तिभावाने गौपूजन केलं आणि देव प्रसन्न झाले। तेव्हापासून वसुबारस हा दिवस गौसेवेचा आणि कृतज्ञतेचा दिवस मानला जातो। या दिवशी महिलांनी घरातील दुधारी गायीची पूजा करावी, तिच्या अंगाला हळद कुंकू लावावं, गळ्यात फुलांचा हार घालावा आणि नंतर तिच्या वासराला दूध पाजावं। पूजा करताना गौमाता आम्हाला सद्बुद्धी, समृद्धी आणि आनंद दे, अशी प्रार्थना करतात। या दिवशी काही ठिकाणी दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणं टाळतात, कारण तो दिवस गायीस अर्पण करण्याचा असतो। म्हणूनच वसुबारसला दूध न घेण्याची बारस असंही म्हणतात। वसुबारस ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती मातृत्व, संवेदना आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता शिकवणारा सुंदर सण आहे। या दिवशी आपण प्राणीमात्रांबद्दलही प्रेम आणि आदर बाळगायला शिकतो। तर मित्रांनो, ही होती वसुबारसची कथा आणि पूजा पद्धत। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धनत्रयोदशीचे महत्त्व आणि पूजाविधी, जो दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचा सर्वात शुभ क्षण मानला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढील दिवाळी विशेष भागात आपण असेच रोज भेटणार आहोत। मित्रांनो, गाय, निसर्ग आणि देवताविषयी कृतज्ञता बाळगा, कारण खरी दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा आपल्या अंतःकरणात श्रद्धेचा दिवा पेटतो। जय गौमाता आणि सर्वांना शुभ वसुबारस।